महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। केळवणे गावात 18 फेब्रुवारी ते 18 मार्च या दरम्यान धर्मवीर संभाजीराजांच्या बलिदानाला स्मरून पाळला जातोय बलिदान मास। गेल्या 3 वर्षांपासून केळवणे गावात श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास पाळला जातोय। पहिल्या वर्षी फक्त दोघांनी आठवड्यातून 2 दिवस शनिवार आणि रविवार अशी सुरुवात केली। नंतर पुढच्या वर्षी 7-8 जणांनी मिळून महिनाभर प्रत्येक दिवशी महाराजांचा फोटो लावून त्याचे पूजन करून बाजूला मशाल पेटवून आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींनी दिलेले प्रेरणा मंत्र, ध्येय मंत्र, प्रतिज्ञा घेऊन महाराजांना श्रद्धांजली अर्पण करायला सुरुवात केली। हळूहळू गावात चर्चा व्हायला लागली। त्यामुळे लहान तरुण मुले, माता भगिनी यांचा सहभाग वाढला आणि दोघा-तिघांनी सुरू केलेल्या या धर्मवीर बलिदान मासाला 40 ते 50 जणांची सोबत लाभली। यामध्ये खास करून लहान मुलांचा समावेश। त्यांची उपवास बलिदान मास पकडण्याची इच्छा मनाला भावते। जे मोठ्यांना अशक्य आहे तेच हे लहान शिव आणि शंभू भक्त निष्ठेने करत आहेत। जसं की पायात चप्पल न घालणं, गोड न खाणं, एकाच वेळ शुद्ध शाकाहारी पण साधं जेवण। यात मुख्यतः गुरुनाथ गावण, आदित्य शिवकर, चैतन्य पाटील, सुप्रिया पाटील तसेच गेल्या वर्षभरापासून दर आठवड्याला छत्रपतींच्या स्मारकाजवळ आरती घेणाऱ्या अस्मिता कोळी यांचा मुख्य समावेश आहे। औरंगजेबाने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना फितुरीमुळे आणि कपटाने कैद केले। 40 दिवस असंख्य यमयातना सोसूनही त्यांनी आपल्या हिंदू धर्माबद्दल श्रद्धा सोडली नाही। म्हणून बलिदान मास हे प्रत्येक हिंदूंचं आद्य कर्तव्य आहे। ते प्रत्येकाने पाळलं पाहिजे असे आवाहन सर्वांना केले आहे। तसेच गावात दर रविवारी सकाळी 8 वाजता मुला-मुलींना आत्मरक्षा व धर्मरक्षेचे ज्ञान मिळावे म्हणून प्रशिक्षण सुरू केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी अजय शिवकर सह तृप्ती भोईर, केळवणे, पनवेल। राष्ट्रातले नवकडू जरबलेंचे विष